णमो अरिहन्ताणं णमो सिद्धाणं नमो आयर्याणं णमो उवज्जायाणं नमो लोहे सौवसाहुणम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्टि भगवान की। जय बोलो जिनवानी माता की। जय बोलो आचार्य गुरुवर शांति सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर सन्मति सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर समय सागर मुनि महाराज की। जय बोलो मम दीक्षा गुरु आचार्य गुरुवर चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की। 3,9 करोड़ मुनि महाराज की। आपण सर्वजण एक महोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत आणि तो महोत्सव म्हणजे आपल्या गावामध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव साजरा करण्याचा आहे आणि त्याच्या विधानाच्या निमित्तानं महाराजजी काय झालेले आहेत तुमच्या गावामध्ये आलेले आहेत आणि गेले 2-3 दिवस आचार्य महाराजांचं देखील काय चालू आहे तुम्हाला उद्बोधन चालू आहे। कशा प्रकारे ते पंचकल्याण करायचं किंवा ते सवाल कोणत्या प्रकारे करायचं कसं करायचं याची सर्व काही माहिती आचार्य महाराज तुम्हाला देतच आहेत आणि त्याचं पालन देखील तुम्ही करत आहात। परंतु जे पंचकल्याण आपण करणार आहोत ते पंचकल्याण आपण कशासाठी करणार आहोत याची पहिला काय करायला पाहिजे आपल्याला स्वतःला माहिती असली पाहिजे की इथं भगवान नाहीत म्हणून पंचकल्याण करणार आहे म्हणून नवीन भगवान आणून बसवणार आहे की कशासाठी बसवणार आहे किंवा कशासाठी करणार आहे पंचकल्याण याचा आपण कधी विचार केलोय का? कशासाठी आणणार आहात भगवान नवीन भगवान जे तुम्ही बसवणार आहात ते कशासाठी आणणार आहात याचं उत्तर जोपर्यंत समोर नाही येणार नाही तोपर्यंत पुढलं काही मी सांगणार नाही। सकाळी जेवायला सगळ्यांच्यात होतं काय नव्हतं मग जेवल्यागत बोला बिन जे उपास असल्यागत खूप बोलू नका। ते सगळं आहे बरोबर भगवान आहेत पण नवीन भगवान आपण कशासाठी आणणार आहोत? ठीक आहे मग ते नवीन भगवान आणल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होणार आहे? जुनी मूर्ती पहिल्यापासून तर आहेच मग नवीन मूर्ती बसल्यानंतर असं माझ्यामध्ये काय बदल होणार आहे? बरं त्या राशीप्रमाणे भगवान बसल्यानंतर असं माझ्यामध्ये काय वेगळे बदल होणार आहे की मागं चालू होतं तसंच नवीन भगवान आल्यावर पण त्यांनी त्यांच्या तिथं तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये निवांत कशासाठी आपण भगवान बसवायचं? तर आपण कशासाठी आपण जैन कुलामध्ये जन्माला आलेलो आहोत याचा आपण कधी विचार केलोय का? आपला जन्म जैन धर्मामध्ये का झाला? आपण काहीतरी मागं पुण्य केलं होतं म्हणून आपला जन्म काय झालेला आहे जैन कुलामध्ये झालेला आहे। मागं काहीतरी आपण भक्ती केली होती त्या भक्तीचं पुण्य आपल्याला मिळालं होतं म्हणून आज आपल्याला काय होत आहे जैन कुलामध्ये आल्यानंतर मुनी महाराज जे आपल्याला मिळाले त्यांचा आहार विहार करण्याचं आपल्याला काय झालेलं आहे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा आपण गेले 3 दिवस काय करत आहोत आनंद घेत आहोत। मग आहार दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आनंद वाटला की दुःख वाटलं? तसं काही दिसेनाच आनंद वाटल्यासारखं। तर आपल्याला काय व्हायला पाहिजे आनंद व्हायला पाहिजे। जोपर्यंत निघ्रंथ मुनी महाराजांचं आपल्या घराला पाय लागणार नाही आपल्या घरामध्ये आहार होणार नाही तोपर्यंत त्या घराला काय म्हटलेलं आहे माहिती आहे स्मशानभूमी म्हटलेलं आहे। जोपर्यंत मुनी महाराजांचा आपल्या घरामध्ये आहार होत नाही तोपर्यंत त्या घराला स्मशानभूमी म्हटलेलं आहे।
त्यामुळं प्रत्येकानं काय करायला पाहिजे, तुमची कशीही परिस्थिती असू दे, कितीही लहान घर असू दे, भले तुम्ही दोघं तिघं मिळून आहार द्या, परंतु स्वतःच्या घरामध्ये काय व्हायला पाहिजे, मुनी महाराजांचं पाद व्हायला पाहिजे का नको, स्पर्श व्हायला पाहिजे का नको. प्रत्येकाला वाटते की नाही की बाबा आपल्या घरामध्ये देखील मुनी महाराज जी यायला पाहिजेत, आहार करायला पाहिजे, ती आपलं घर स्मशानच राहायला पाहिजे, असं वाटतंय की नाही. तर वाटत असलं तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला जे आपण खातोय, जे भाजी भाकरी खातोय त्याच्यापेक्षा वेगळं काय बनवायचं आहे आपल्याला. मुनी महाराजांना सगळं चांगलं चांगलंच पाहिजे असं काही नसतं. तुम्ही जे खात असता मुनी महाराजांच्यासाठी चौका लावायचा नसतो, आपल्यासाठी चौका करायचा असतो आणि त्याच्यामध्ये मुनी महाराजांना काय करायचं असतं, बोलवायचं असतं. त्यावेळी काय होत असतं, त्याचं पुण्य लागत असतं. जर मुनी महाराजांच्यासाठी नुसतं म्हणून जर चौका केला तर ते मुनी महाराजांना काय होत नाही, त्याचं फळ मिळतं नाही आणि तुम्हाला देखील मिळणार नाही. ते स्वतःसाठी म्हणून चौका लावायला पाहिजे आणि मग त्यांना मुनी महाराजांना काय करायला पाहिजे, बोलवून त्याच्यामध्ये आहार द्यायला पाहिजे. त्याचं पुण्य आपल्याला जास्त लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, प्रत्येकाने कमीत कमी पादप्रक्षालनासाठी तर काय विना गुरु महाराजांना काय करायला पाहिजे, बोलवायला पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये आपल्याला उभं राहायला जागा नसेल किंवा छोटंसं घर असेल, तिथं आपला चौका होणार नसेल, तर कमीत कमी आचार्य महाराजांना नेऊन आमचं घर छोटं आहे, कमीत कमी आमच्या घराला पादप्रक्षालनाला तरी काय करायला पाहिजे, तुम्ही या असं विनंती करायला पाहिजे. आपल्या घरामध्ये चौका लावण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे. आपलं घर स्वर्ग बनवायला पाहिजे, नाहीतर स्मशानभूमी म्हणूनच काय होईल, आयुष्यभर आपण त्या स्मशानामध्येच राहिल्यासारखं आपल्याला काय होईल, वाटेल. त्यामुळं आत्ता जरी आपल्याला वेळ मिळाला नसेल तर पुढं पंचकल्याणला ज्यावेळी येणार आहेत त्यावेळी आत्ता 3 महाराज जे आहेत, पण त्यावेळी तुम्हाला काय होणार आहेत, आणखीन 2 महाराज जे एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्यामुळे एकूण 5 पंचपरमेष्ठी पंचकल्याण किती करायचे आहेत, आपल्याला 5 कल्याण करायचं आहे. ते 5 कल्याण करण्यासाठी तुम्हाला काय होणार आहेत, 5 मुनी महाराज जी देखील तुमच्या गावामध्ये येणार आहेत. तर ते पंचकल्याण कोणतं कोणतं आहे, गर्भ, जन्म, तप, दीक्षा आणि केवल ज्ञान, मोक्ष. तपाच्या दिवशीच काय होतं, केवल ज्ञान होतं, त्यालाच काय म्हटलेलं आहे, आणि शेवट दिवशी मोक्ष. असे हे 5 कल्याण करायचे आहेत. मग ते कल्याण केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, माझ्यामध्ये देखील जसं आपण काय होणार आहेत, एक पंचधातूची आपण मूर्ती आणणार आहोत. त्याला आपण आणताना कसं आणणार आहे, कसं पण आणणार आहे, पॅन्ट शर्टवर धरून त्याला आणलं तरी पण काय होणार आहे, त्याची तर आपल्याला काय होणार नाही, पाप लागणार नाही. ते आणताना जसं आपल्यासारखं आहे, मनुष्यासारखं असतं की त्याला कुठं पण कोण पण कधी पण हात लावू शकतं, परंतु त्याच्यावर 5 कल्याण झाल्यानंतर त्याला कोणी स्पर्श करू शकतं का, पॅन्ट शर्टवर नाही. चवयामध्ये जसं स्पर्श करावं लागतं तसं आपल्यामध्ये देखील भगवान काय होणार आहेत, 5 दिवसात मोक्षाला जाणार आहेत. पण आपल्याला काय करायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की मला देखील काय करायला पाहिजे, भले आपण दीक्षा घेत नसलो तरी कमीत कमी श्रावक तरी बनायला पाहिजे, श्रद्धावान, विवेकवान, क्रियावान, जे आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. कमीत कमी जैन तरी बनायला पाहिजे, की जैन म्हणण्याची ओळख जी आहे ते काय आहे, आपले 3 कुलाचार सांगितलेले आहेत. की देवदर्शन पहिला काय करायला पाहिजे, उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं जर कुठलं कर्तव्य असेल आपला जन्म घेतलेल्यातलं, तर त्यातलं पहिलं आहे की देवदर्शन आहे. त्यानंतर देवदर्शन झाल्यानंतर पाणी गाळून पिणे आणि रात्री भोजन त्याग, हे कमीत कमी 3 गोष्टींचं जो पालन करतो त्याला काय म्हटलेलं आहे, श्रावक म्हटलेलं आहे. आणि आपण जरी कुठल्या गावाला जात असलो, शिखरजीला जात असलो आणि 5 वाजता जर आपण भोजन करत असलो, तर कोणीही अजैनाची लोक देखील आपल्याला काय म्हणतात, बहुतेक हे आपल्याकडे बघितल्यानंतर हे कुठले आहेत, जैन लोक आहेत. हे कधीही काय करत नाहीत, संध्याकाळी जेवत, दिवस बुडल्यानंतर जेवत, रात्री जेवत नाहीत. याचं तरी काय व्हायला पाहिजे, कमीत कमी आपल्यामध्ये बदल व्हायला, या पंचकल्याणाच्या निमित्तानं एवढा तरी आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे की आपण उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पुरुषांनी देखील सवय नेसून कमीत कमी आपल्या या राटगाड्यातनं वेळ काढून कमीत कमी 1 दिवस जाऊन तर जे भगवान आपण बसवणार आहोत त्या भगवंतांच्या जवळ जाऊन, आपल्याला भले काय न येऊन दे पण कमीत कमी आपल्याला नमोकार मंत्र तरी म्हणायला येतो का नाही, तर तो नमोकार मंत्र म्हणून आपल्या घरातनं जाताना शुद्ध जल गरम प्रासूक करून घेऊन जायचं, नमोकार मंत्र म्हणायचं आणि काय करायचं, त्याच्यावर धारा सोडायची नमोकार मंत्र म्हणत म्हणत. आणि आपण जाताना एक शुद्ध कापड घेऊन जायचं, जे सवयात असतं ते त्याला येताना प्रक्षालन करायचं, व्यवस्थित त्याला काय करायचं, प्रक्षालन करून यायला पाहिजे. तर ते पंचकल्याणाचं केलेल्याचं काय होणार आहे, आपल्यामध्ये काहीतरी बदल होणार आहे. दुसऱ्याच्या जीवावर आपल्याला काहीही करायचं
नाही. नाहीतर तुम्ही काय करशीला, पंचकल्याण करशीला आणि तुमच्या राटगाडग्यामध्ये लागशीला, तुमच्या शेतीमध्येच लागशीला. भगवान त्या मंदिरामध्ये निवांत एकटे बसतील, गावातले पंडित महाराजजी येतील आणि त्यांची सेवा शुश्रूषा करून जातील. मग कायम आचार्य महाराज एक कायम गोष्ट सांगतात की एक गाव असतं, गाव कुठलं, कारंदवाडी हाय. आणि त्या कारंदवाडी हायमध्ये एक 2 प्रकारची मुलं असतात. एक मुलगा असतो तो खूप श्रीमंत असतो, शिकलेला असतो आणि श्रीमंत देखील असतो. राजवाड्यासारखं, जसं आम्ही राहतो त्या पलीकडे एक लाल किल्ला आहे, तसला मोठा किल्ला असतो. आणि त्या किल्ल्यामध्ये 100 काय असतात, नोकर असतात. आणि ते नोकर, त्याच्यामध्ये त्या मुलग्याला आईवडील असतात आणि तो मुलगा असतो तो कुठं असतो, परदेशला शिकायसाठी असतो. आणि परदेशला शिकण्यासाठी असल्यामुळे तो काय करतो, तिकडं नोकरी वगैरे करत असतो आणि तिकडला काय करतो, पैसा अडका काय करत असतो, आपल्या आईवडिलांना लावून देत असतो. आणि तो जे 100 नोकर असतात ते काय करत असतात, ते आईवडिलांना त्यांना पाहिजे ते गरम गरम करून काय करत असतात, खायला घालत असतात. पण त्याच गावामध्ये आणखीन एक मुलगा असतो जो छोट्याशा झोपडीमध्ये, पाल्याच्या झोपडीमध्ये राहत असतो. परंतु त्याला देखील आईवडील असतात आणि तो काय असतो, आपल्या स्वतःच्या हातानं काय करत असतो, आपल्या आईवडिलांना गरम गरम करून घालत असतो. मग तुम्हाला, जर तुम्ही आईवडील असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा मुलगा आवडेल, नोकर चाकरांच्याकडून घालणारा, जो पाहिजे तो खाटावरनं देखील खाली उतरायचं नाही, सोन्याच्या ताटामध्ये पाहिजे ते तुम्हाला वस्तू खायला तो नोकर चाकर असलेला मुलगा देत आहे, आणि झोपडीत असलेला मुलगा तुमच्या प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये, त्याला जर्मनची प्लेट असेल किंवा प्लॅस्टिकची प्लेट असेल, त्या प्लेटमध्ये काय करला आहे, तो गरम गरम चांगलं भाजी भाकरी, भाजी आणि तुमची मेथीची भाजी असेल, दही भाकरी असेल, असं काही जे मिळतं, त्याला जे मिळतं ते शिजवून काय करत आहे, तो स्वतःच्या हातानं आपल्या आईवडिलांना घालत आहे. मग याच्यामध्ये कुठला मुलगा आपल्या आईवडिलांना आवडेल बरं? जो झोपडीमध्ये आहे, स्वतःच्या हातानं गरम गरम भाजी वरण भाकरी घालायला तो मुलगा आवडेल, की परदेशमध्ये राहून महिन्याला 50,000 पगार पाठवतोय मुलं आणि काय करतोय, नोकरांच्याकडून त्या आईवडिलांना सोन्याच्या ताट्यामध्ये जेवायला देतो? कोणता मुलगा तुम्हाला आवडेल? छपरात असलेला का? स्वतः जवळ असतो म्हणून. मग जर असला मुलगा जर तुम्हाला आवडत असेल तर ते भगवान आपले कोण आहेत? वडील आहेत. आणि ही जी शास्त्र आहे ही आपली जिनवानी माता आहे, म्हणजे आपली आई आहे. मग ह्या आईवडिलांना आपला कुठला मुलगा आवडत असेल? जो सेवा शुश्रूषा करत नाही तो मुलगा, जी सेवा शुश्रूषा करत नाही ती मुलगी, की जे सेवा शुश्रूषा करतो तो मुलगा? मग आपण सेवा कुणाला करायला सांगायला लागलोय आणि काय करत बसलोय आपण? आपल्याला मात्र स्वतःच्या हातानं करून घालणारा मुलगा पाहिजे, आणि आपण कुणाचा तरी मुलगा आहे त्याला मात्र आपण कुणाच्या हातनं काय करायला लागलोय, त्याची सेवा शुश्रूषा करायला लागलोय. मग तो करणार आहे, तो मनापासून करणार आहे का? तुमच्या आईवडिलांची सेवा, जे जिनवाणी रूपी आई आहे, जे तीर्थंकर रूपी जे माता आहेत, पिता आहेत, त्यांची सेवा सुद्धा मनापासून करणार आहे का? मग त्यांची सेवा शुश्रूषा कोण करायला पाहिजे? मग ते नुसतं म्हणून चालणार नाही, तर आपल्याला तसं क्रिया पण करायला पाहिजे. तरच आपण त्या जिनवाणी रूपी आईचं आणि त्या तीर्थंकर रूपी वडिलांना काय होणार आहे, आनंद होणार आहे. त्यामुळे या पंचकल्याणाच्या निमित्तानं तुम्ही लोक, जे महिला असतील त्यांनी आपला वेळ काढून कमीत कमी अष्टक करायला पाहिजे. अष्टक पूजन केलं म्हणजे त्यांची वयावृत्ती झाली, जाऊन त्यांच्यावर अभिषेक करायलाच पाहिजे, त्यानंतर त्यांची वयावृत्ती होते असं काही नाही. तुम्ही अष्टक केला, पूजन केला, मंदिरामध्ये जे झाडूलोट केला, तरी तुम्ही काय केलाच आहात, त्या भगवंतांची सेवा शुश्रूषा केलेल्याचं तुम्हाला काय होणार आहे, पुण्य मिळणार आहे. आणि तुम्ही लोकांनी ज्यावेळी अभिषेक जाऊन करचिला, पूजन जाऊन करचिला, ते काय होणार आहे, त्या वडिलांना त्यांना आवडणार आहे. तुम्ही स्वतःच्या हातानं केलात तर आवडणार आहे. नाहीतर तुम्ही जर दुसऱ्यांच्या हातनं त्यांची सेवा शुश्रूषा करतच बसला तर तुम्हाला काहीही पुण्य मिळणार नाही. मग मागं तसं पुढं व्हायला नको. त्यासाठी जे पंचकल्याण होणार आहे, त्या पंचकल्याणाच्या निमित्तानं आपल्यामध्ये काय व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे, काहीतरी पुण्य मिळवायला पाहिजे. एक पुण्यावरनं एक गोष्ट आठवतं की आदिनाथ भगवान ज्यावेळी दीक्षा घेतले त्यावेळी ते काय केले, 6 महिने त्यांना उपवास घडला. का घडला? त्यांना जो उपवास घडला तो का घडला? त्यांनी काहीतरी कर्म मागच्या भावात केलं होतं म्हणून तो झाला, परंतु त्याचं काय पुण्य नव्हतं. पुण्य म्हणून त्यांना काय झालं, 6 महिने उपवासी राहायची पाळी आली.
त्याच्या अगोदर ज्यावेळी भगवान जन्मणार होते त्याच्या अगोदर 6 महिने 9 महिने असे एकूण 15 महिने काय होत असतात, इंद्रांच्याकडून स्वर्गातून रत्नांची वृष्टी होत असते. ते इंद्राला समजतं की भगवंतांचा जन्म होणार आहे. त्यावेळी इंद्राची बुद्धी चालते, जन्मकल्याण त्याचा साजरा करतो. तो इंद्र येऊन सगळं करतो. आणि जर जर आदिनाथ भगवान ज्यावेळी मुनी होतात त्यावेळी त्यांची बुद्धी चालत नसेल का? त्या इंद्राची बुद्धी कुठे गेली होती त्यावेळी? आहार कसा करायचा त्याला माहीत नसेल का? त्याला आठवत नसेल का? जोपर्यंत समोरच्या माणसाचं पुण्य असत नाही तोपर्यंत पुढल्या माणसाला देखील काय होत नाही, त्याची आठवण होत नाही. म्हणून जोपर्यंत आदिनाथ भगवंतांचा कर्माचा उदय होता की त्यांनी मागच्या भावामध्ये काय केलं होतं, काही मिनिटासाठी ज्यावेळी शेतकरी अवस्थेमध्ये होते त्यावेळी काही मिनिटासाठी त्यांनी बैलाला काय केलं होतं, मुसकी जी गाठली होती ती मुसकी काय केली नव्हती, सोडली नव्हती. फक्त 6 मिनिटासाठी सोडली नव्हती. तर त्यांना ते 6 मिनिटाचं फळ किती वर्ष भोगावं लागलं? 6 महिने अगोदर दीक्षा घेतल्यानंतर आणि त्यांची विधी समजण्यासाठी असं 6 महिने गेले. 1 वर्ष काय करावं लागलं कमीत कमी त्यांना? बाहुबली भगवंतांना 1 वर्ष करावं लागलं. मग त्यांच्यासमोर आणि आदिनाथ भगवंतांच्या समोर आपण कोण आहोत? कोणच नाही. मग त्यांच्यासारख्या जीवांना जर कर्म सुटत नसेल, पुण्य नसेल, तर आपण किती पुण्य करायला लागलोय? पुण्य करत आहोत का? जर आपलं पुण्यच नसेल तर आपल्याकडे पैसा अडका देखील येणार नाही, आपल्याशी कोण चांगलं देखील बोलणार नाही. त्यासाठी देखील पुण्य लागतं. पुढला मनुष्य आपल्याबरोबर हसत खेळत बोलण्यासारखंसाठी सुद्धा पुण्य लागतं. जर आपण समोरच्याची हसत खेळत बोललो तर पुढला आपल्याबरोबर हसत खेळत बोलणार आहे. तर पुढल्याबरोबर आपणच जर रागाद्वेषानं बोलत असेल, आपल्या मनात एक कपट मायाचार ठेवून जर बोलत असेल तर पुढला पण तसंच करणार. त्यासाठी आपल्याला या पंचकल्याणाच्या निमित्तानं आपल्यातले जे काही रागद्वेष असतील ते काय करायला पाहिजेत, मिटवायला पाहिजेत. तर ते पंचकल्याण केलेल्याचं, भगवंतांना भगवान बनवल्याचं आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे. जर भगवान बनल्याने आपल्यातलं जर रागद्वेष नाहीसा नाही झाला तर ते पंचकल्याण करून आपल्याला काय होणार नाही, काही उपयोग होणार नाही. भरत चक्रवर्तीसारखा 6 खंडाचा अधिपती असलेला जो चक्रवर्ती, त्या कोणत्या तरी पर्वताचं नाव मला आठवणं झालं, विपुलाचल पर्वत असं काहीतरी आहे. त्या विपुलाचल पर्वतावर तो काय केला होता, अगोदरच्या चक्रवर्तीचं नाव खोडून आपलं स्वतःचं नाव लिहिण्यासाठी तिथं गेला होता. आणि थोडं 4-5 पावलं पुढं आल्यानंतर त्याला आठवलं की माझ्या अगोदर जर मी कुणाचं तर नाव पुसून माझं नाव लिहिलं तर ह्याच्यानंतर देखील कोणीतरी चक्रवर्ती होणार आहे आणि तो देखील काय करणार आहे, माझं नाव खोडणार आहे आणि स्वतःचं नाव लिहिणार आहे. जर अशी परिस्थिती त्या 6 खंडाच्या अधिपती चक्रवर्ती भरत चक्रवर्तीचं जर असेल तर त्याच्यासमोर आपली संपत्ती किती आहे? कायच नाही. मग आपल्याजवळ कायच नाही तर आपण कशाला भांडत बसलोय? जे जाताना आपण घेऊनच जाणार नाही ते कशासाठी आपण त्याच्यासाठी आपण रागद्वेष करत बसलोय आणि कर्माचा बंध बांधून घेत बसलोय? हां, जाताना संघ कोण घेऊन जाणार असले तर अवश्य भांडा. असं कुठल्या घरामध्ये उदाहरण आहे की जाताना कोणीतरी घेऊन गेलंय, त्याच्या नावावर 5 एकर शेती होती, ते जाताना त्याच्या बरोबर घेऊन गेलाय म्हणून? असं कुठं उदाहरण बघायला मिळतं का? मग तो जाताना घेऊन गेला नसेल तर आपण पण जाताना घेऊन जाणार नाही. आपण जाताना काय घेऊन जाणार आहे? आपण जे येताना घेऊन आलोय तेच जाताना आपण घेऊन जाणार आहे. येताना काय घेऊन आलोय? येताना कायच घेऊन आलो नाही. येताना आपण पाप आणि पुण्य घेऊन आलोय आणि जाताना पण आपण पाप आणि पुण्यच घेऊन जाणार आहे. ह्या 2 गोष्टी सोडलो तर तिसरी गोष्ट आपल्याबरोबर येणार नाही. जोपर्यंत आपल्या पापकर्माचा उदय आहे तोपर्यंत आपली जर इच्छा एखादी काहीतरी चांगलं होऊन दे म्हणून जर असेल तर ते चांगलं देखील होतं नाही, कारण पुण्याची कमीपणा असतो म्हणून. आणि ज्याही पुण्याची उदय जास्त होतो, आपण थोडासा देखील प्रयत्न केला तरी आपल्याला काय होते, ती गोष्ट सहज मिळून जात असते. त्यासाठी आपल्याला पुढं जाऊन जर परत आपल्याला जैन कुल मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, पुण्य कमवायला पाहिजे. तरच काय होणार आहे, परत आपल्याला जैन कुल मिळणार आहे, नाहीतर आपल्याला जैन कुल मिळणार नाही. जर आपण आत्ता पुण्य नाही केलो तर आपल्याला, आपण ह्या चौकामध्ये आहोत, जे चौक 4कडे रस्ता जातो, त्या रस्त्याची नावं आहेत नरकगती, त्रियंचगती, देवगती आणि मनुष्यगती. ह्या चौकात येऊन राहिले, आपल्याला ऑप्शन आहेत, 4 रस्ता आहेत, 4पैकी कुठला रस्ता निवडायचा ते. हे एकमेव पर्याय तुमच्याजवळ आहे की आपल्याला सुखी व्हायचं आहे, दुःखी व्हायचं आहे,
की योग्य ते पर्याय निवडून आपल्याला तिकडं जाण्यासाठी हा शेवटचा पर्याय आपल्याला आत्ता मिळालेला आहे. आणि तो पण पर्याय कसा मिळालेला आहे? तुम्ही घरामध्ये कधीतरी बेंद्राला किंवा नागपंचमीला काय करताचा? तव्यात लह्या भाजताचा का नाही? ते लह्या भाजत असताना काय होतं? लह्या एक एक काय होतात त्या तव्यातून बाहेर पडतात. तसं आपण काय झालेलं आहोत, कुठंतरी मागं जैन धर्माचं पालन केलं आहे, पुण्याची कमाई केलो आहे, म्हणून त्या लह्या जसं बाहेर पडतात तसं आपण नित्य निघत इतर निघत यातून काय झालेलं आहोत? बाहेर पडलेलो आहोत. मोठा प्रवास करत करत आपण ह्या जैन कुलामध्ये आज काय झालेलं आहोत? जन्मलेलो आहोत. आणि ते जन्मलेलं जे आहे ते खूप कष्टानं मिळालेलं आहे. एक अरबी समुद्र एवढा मोठा समुद्र आहे आणि तुम्हाला काय केलेलं आहे? त्या समुद्राच्या काठावर इथं बसवलेलं आहे नावेमध्ये, आणि तुमच्या हातामध्ये एक छोटासा हिऱ्याचा चमकणारा हिरा दिला आहे आणि तो काय केलेला आहे? तुमच्या हातात दिला आहे आणि सांगितलं की अरबी समुद्राच्या बरोबर मध्ये त्या नावेत बसून जायचं आणि तो दगड ते जो तुमच्या हातामध्ये जो हिरा दिला आहे तो हिरा काय करायचा? तिथं समुद्रात सोडायचं आणि नावानं परत कुठे यायचं? जिथनं तुम्हाला पाठवलं होतं तिथं आमच्याजवळ यायचं आणि तुम्हाला परत हेलिकॉप्टरमध्ये बसवलं जाईल आणि ते हेलिकॉप्टर घेऊन जायचं आणि जिथं तुम्ही तो हिरा टाकलेला आहात तो हिरा तुम्हाला घेऊन यायचा आहे. ते मिळेल काय तुम्हाला? एक वेळ तुमचं पुण्य असेल तर तो हिरा देखील मिळेल, परंतु जैन धर्म मिळेल काय नाही याची शाश्वती नाही. एवढं कष्टानं आपल्याला काय मिळालेलं आहे? हा जैन कुल उच्च कुल मिळालेला आहे. सगळ्यात श्रेष्ठ कुल कुठलं असलं तर जैन कुल आहे. आणि मोक्षाला जायचं असेल तर एकमेव जो कुठला धर्म असेल तो जैन धर्म आहे. ह्या पर्यायामध्ये ह्या जैन कुलामध्ये जोपर्यंत आपण येणार नाही तोपर्यंत आपण भगवान बनू शकणार नाही. मग आपण जे मंदिरामध्ये जातो ते कशासाठी जातो? भगवंतांच्यामध्ये असलेले गुण आपल्यामध्ये येण्यासाठी जातो की आपल्यामध्ये असलेले गुण भगवंतांच्यामध्ये सोडण्यासाठी जातो? कशासाठी जातो भगवंतांच्या जवळ? जे भगवंतांच्यामध्ये गुण आहेत ते माझ्यामध्ये येऊन देतात आणि माझ्यामधले जे गुण आहेत ते भगवंतांच्यामध्ये जाऊन देत, कमी होऊन देत. माझ्यामध्ये जे काही कषायरूपी गुण आहेत, राग द्वेषरूपी गुण आहेत, ते काय होऊन देत? कमी होऊन देत. जसं भगवंतांच्यामध्ये गुण आहेत तसे आपल्यामध्ये देखील काय आहेत? ते गुण विद्यमान आहेत. फक्त काय झालेलं आहे? त्या कोळशावर काय जशी राख येते तसं आपल्या ह्या आत्म्यावर काय दिलेलं आहे? कर्मरूपी राख बसलेली आहे. त्याला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्यरूपी फक्त काय करायचे आहे? फुंकर मारायची आहे. आणि ती फुंकर मारल्यानंतर जसं भगवंतांच्यामध्ये गुण आहेत तसे गुण आपल्यामध्ये जे आहेत ते देखील काय होणार आहेत? प्रकट होणार आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? जे आपण भगवान बसवणार आहोत किंवा जे पहिल्यापासून आहेत त्या भगवंतांची मनापासून काय करायला पाहिजे? सेवा शुश्रूषा करायला पाहिजे, पुण्याची कमाई करायला पाहिजे. तरच काय होणार आहे? पुढं आपल्याला कुठंतरी जैन कुल मिळण्याची, चुकून लॉटरी जसं लागते तसं लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण जे चौकामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो तो चौकातला उदाहरण तुम्हाला म्हणजे एक नरकगती आहे, त्रियंच गती, मनुष्यगती आणि देवगती. ह्यातील आपल्याला दोनच गती फायद्याच्या आहेत. कुठल्या कुठल्या? नरकगती आणि त्रियंच गती. ह्या दोनच गती काय आहेत? देवगती आणि मनुष्यगती फायद्याची आहेत. त्रियंच गती आणि नरकगती का फायद्याची नाही? ठीक आहे, परंतु नरकगतीमध्ये काय आहे? खूप दुःख आहे. एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे की तिथं जर तुम्हाला तहान लागली तर पाणी प्यायचं म्हटलं तर काय करावं लागणार आहे? रक्त आणि पूर्ण भरलेली जी नदी आहे त्या नदीतलं ते काय करावं लागणार आहे? प्यावं लागणार आहे. तहान लागली तर, भूक लागली तर तुम्हाला तिथले काय करावं लागणार? तिथं काय इथल्यासारखं सफरचंद, चिक्कू, डाळिंब, भाकरी, चपाती, भजी, खीर असं काही तिथं मिळतं नाही. तिथं काय असं खायला लागतं? जसं तुम्ही आत्ता ज्या मातीवर बसलेला आहात तसं तिथं देखील माती आहे आणि ती मातीची दुर्गंध, जर तुम्ही कधी सुईद्वारानं जर तुमची कधी कापडं शिवत असाल तर त्या सुई असते, त्या सुईचं टोक काय करायचं? त्या नरकामध्ये न्यायचं, त्या जमिनीवर काय करायचं? टेकवायचं आणि तिथली ती सुई काय करायचं? या आपल्या मध्य लोकामध्ये तुमच्या
कारंजवाडीमध्ये जर घेऊन आलात तर त्या सुईच्या टोकावर किती माती बसणार आहे? त्या सुईच्या टोकावरली मातीचा वास इथनं कमीत कमी 7 किलोमीटर तुमच्या गावाच्या अवतीभोवतीनं बघायला कोणीही शिल्लक राहणार नाही, एवढा त्याचा सुगंध असतो. ते आपल्याला भूक लागली तर ती माती खावे लागेल. जर आत्ता आपण इथं भांडत असेल आणि ते भांडण जर नाही मिटवलं तर आपल्याला काय करायचं आहे? आपलं प्रमोशन नियमानं नरकामध्येच होणार आहे आणि तिथं जाऊन आपल्याला फक्त रात्रंदिवस दुसरं काहीही करायचं नाही, फक्त भांडायचं आहे. आणि इथला आपल्याला अनुभवच आहे भांडायचा, त्यामुळे तिथं जाऊन नवीन शिकवायसारखं काय काम नाही. त्यामुळे तिथं जाऊन नुसतं आणि गप्प जरी बसलासा तर माझ्यासारखा एक शाना येतो आणि सांगतो की ह्यानं तुला ते काहीतरी म्हटलेलं आहे आणि त्यानं तुला काहीतरी म्हटलेलं आहे. एवढं सांगितलं की निवांत ते दोघं काय करायला लागतात? आपल्या आपल्या कामाला लागतात आणि मी मात्र काय करतो? निवांत मजा बघत बसतो. त्यामुळं असलं काय करावं लागणार आहे? त्या नरकामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. ऊन लागालंय म्हणून जर सावलीला बसतो म्हटला तर कुठल्या तरी झाडाखाली, तर त्या झाडाचे पाने एवढे धारदार असतात की तलवारीच्या पातीला जेवढी धार नसते त्याच्यापेक्षा जास्त धार त्या पानाला असते. ते पान जरी आपल्या शरीरावर पडलं तर शरीराचे तुकडे तुकडे होतात. मग असं दुःख आपल्याला पाहिजे आहे का? मग असं दुःख नको असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? पुण्य करायला पाहिजे. मग तिकडं जायचं नको असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? पुण्य करायला पाहिजे. ती एक रस्ता आपण काय केलो? आता नको म्हणून बाजूला सोडलो आणि हे सगळं आपण भोगून आलेलो आहोत. मी आत्ता जे तुम्हाला जे सांगितलं ते सगळं काही आपण भोगून इथं आलेलो आहोत, फक्त त्याची आपल्याला आठवण होत नाही. म्हणून आज आपण काय करलेला उड्या मारत बसलेलो आहे. त्यामुळे तो ऑप्शन सोडून द्या. त्याच्यानंतर आहे त्रियंच गतीचा. त्या त्रियंच गतीमध्ये तुमच्या घरामध्ये गोटा आहे. त्या गोट्यामध्ये आपण जनावरांना कसं करतो? बांधून घालतो. धार काढताना पाय लात मारायला नको म्हणून त्याचं पाय पण बांधून घालतो. मग तसलं सुख आपल्याला पाहिजे आहे का? त्या शेणामध्ये, पुवामध्ये, त्या राडीमध्ये बसायचं. नुसतं तेच नाही, प्रत्येक प्राणी आपण होऊन आलेला आहोत. अशी या जागामध्ये कुठलीही जागा शिल्लक नाही ज्या जागेवर आपण जाऊन आलेलो नाहीत. असे फक्त सिद्धशिला एक 2-4 नावं अजून मला आठवणं झालेत. असे एक 2-4 जी नावं आहेत त्या आपण जागेवर आपण गेलेलो नाही. बाकीच्या सगळ्या जागेवर आपण जाऊन आलेलो आहोत. एकही सुईचे वारा सुईचं टोकसुद्धा शिल्लक राहणार नाही. मधनं जाय एवढा रस्ता एवढा देखील आपण चिटकून एवढा जन्म करून आपण या जैन धर्मामध्ये आलेलो आहोत. तर त्या त्रियंच गतीमधलं जे दुःख आहे ते तुम्ही दुःख सगळं बघत आहात जनावरांचं. ही माती होणं देखील त्रियंच गतीतलंच आहे. किलोमीटरचा दगड होऊन कुठंतरी किलोमीटर होऊन किलोमीटरचं दगड गाव दाखवत बसायचे पाहिल. अशा प्रकारचे जे काय आहेत वनस्पती कायिक, त्रस कायिक, जे वनस्पती कायिक, पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वनस्पती कायिक, हे काय आहेत? सगळे त्रियंच गतीतलेच प्रकार आहेत. हे सगळे आपण काय केलेलो आहोत? भोगून इथंपर्यंत आलेलो आहोत. मग अशा ह्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे का? कुठला तरी किलोमीटरचा दगड होऊन बसायचं आहे का? काय कुठल्या तरी झाड होऊन बसायचं आहे? जसं वडाचं झाडाचं आयुष्य किती असतं? खूप वर्षापर्यंत असतं. खूप मोठे झाडं असतात की ते 1-20, 120, 150, 200, 250 वर्षाचं त्यांचं काय आहे? मग तसल्या प्रकारचा जो वृक्ष होऊन आपल्याला बसायचं आहे का? तर तसलं काही नको असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? जैन धर्माचं आचरण करायला पाहिजे. त्या 2 गतीमध्ये जायला नको असले तर आपल्याला काय करायला पाहिजे? पुण्य कमवायला पाहिजे. आणि आत्ता एक ऑप्शन बंद झालेला आहे. कुठला? मनुष्यातनं मनुष्यात जन्म घेण्याचा. त्यामुळे हा पर्याय तुमच्यापासून काढूनच घेतलेला आहे. राहिला एकच पर्याय तुमच्याजवळ. जर सुखानं करायचं असेल तर तिथंपर्यंत जायचं असले तर ते स्वर्गात आहे आणि त्या स्वर्गात जायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? पुण्य करायला पाहिजे. जेवढं राहिलेलं आयुष्य आहे ते आयुष्य जर आपण कमीत कमी म्हटलो तर 80 वर्षाचं आयुष्य म्हटलो तर कमीत कमी आता 50 झालेले बऱ्यापैकी सगळेजण आहेत. तर 50च्या हिशोबानं म्हटलं तर राहिले आपल्याला 30 वर्ष राहिले 80 वर्षाच्या हिशोबानं. त्या 30 वर्षातले 15 वर्ष निम्म करायचं. ते काय करायचं आहे आपल्याला? रात्रीचे दिवस जे आहे ते 15 वर्ष आपल्याला झोपून जाणार आहेत. राहिले 15 वर्ष. त्या 15 वर्षातलं पण आपल्याला शेतात गेलो, गोट्यात गेलो,
भांडणात 4-5 वर्ष जातील. हे करण्यात आपल्याकडं त्यातले निम्मे वर्ष गेले. आपलं पोरगीचं लग्न, पोरग्याचं लग्न ठरणं म्हणून ते वर्ष आपले निम्मे जाणार. राहिले आपल्याकडे किती दिवस? 15 वर्षातले निम्मे गेले. 7.5 वर्ष राहिले. त्या 7.5 वर्षातलं पण ह्या गावाला गेलो, त्या गावाला गेलो, इकडं गेलो, तिकडं गेलो. राहिले 3.5 वर्ष. मग 3.5 वर्षात असं काय मी पुण्य करायला पाहिजे का नको? की त्या स्वर्गात जाऊन बसायसारखं. त्या स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला जसं तिथे देखील, इथं जसं भगवान आहे तिथं देखील नंदीश्वर द्वीपामध्ये भगवान आहेत, विदेह क्षेत्रामध्ये भगवान आहेत साक्षात विराजमान. तिथं आपण जाऊन त्यांची सेवा शुश्रूषा म्हणजे पूजन करून पुण्य कमवून तिथून परत आपल्या या मनुष्य लोकामध्ये येऊन परत आपल्याला मनुष्य जन्मोत्पादन करून काय करायचं आहे? आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला सगळ्यांनी पुण्य करायला पाहिजे. जर पुण्य नाही केलं तर आपल्याला हे स्वर्गाचं देखील ऑप्शन काय होऊन बसेल? आपण गमवून बसेल. आणि मग राहिलेल्या ज्या आपल्याला नको असलेल्या ज्या 2 गती असतील तिकडं मात्र आपल्याला नियमानं जावं लागेल. त्यासाठी आपल्या सर्वांनी काय करायला पाहिजे? ह्या पंचकल्याणाच्या निमित्तानं तुमच्या आयुष्यामध्ये जे आजपर्यंत आपण जे केलं, जे काय रागद्वेष झाले असतील ते सगळे विसरून जाऊया. आणि इथून पुढे जे राहिलेले दिवस असतील ते आपल्या धर्मामध्ये स्वतःच्या कल्याणासाठी आणि परपराच्या कल्याणासाठी आपण काय करूया? आपलं आयुष्य घालवूया. थोडं थोडं जोपर्यंत आपण स्वाध्याय करणार नाही, जोपर्यंत आपण जिनवानीचा सहारा घेणार नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये काय होणार नाही? जे खरं आहे किंवा काय खोटं आहे. कोण तर म्हणेल की स्वर्ग कोण बघितलं आहे, नरक कोण बघितलं आहे, एकदाच जन्म आहे, खायचं प्यायचं आयुष्य करायचं आणि काय करायचं? निघून जायचं. हे जोपर्यंत आपल्या हातामध्ये जिनवानी येणार नाही, जोपर्यंत आपल्याला 3 लोकाच्या नाताने सांगितलेल्या त्या जिनवानीवर वाणीवर आपला खरा पक्का विश्वास असणार नाही, तोपर्यंत काय होणार नाही? आपलं कधीच कल्याण होणार नाही. जर 24च्या 24 तीर्थंकर जर खाली आले आणि तुम्हाला म्हटले मी मोक्षाला घेऊन जातो, मी जिथं बसलो आहे तिथं घेऊन जातो म्हटलं तरी देखील त्यांना शक्य. जर तुम्हाला मोक्षाला जायचं असेल तर तुम्हालाच काय करायला पाहिजे? हातपाय हलवायला पाहिजे. जर तुम्हाला पोवायला शिकायचं असेल तर पाण्यामध्ये कुणाला उतरायला पाहिजे? तुम्हाला उतरायला पाहिजे की मला उतरायला पाहिजे? पाण्यामध्ये उतरल्यानंतर नुसतं गप बसून चालतंय काय? हातपाय हलवायला लागते का नाही? तसं हातपाय जोपर्यंत तुम्ही स्वतः हलवणार नाही, धर्माचं आचरण जोपर्यंत स्वतः करणार नाही, तोपर्यंत तुमचं कल्याण होणार नाही. दुसरं करून त्यांचं पुण्य त्यांच्याबरोबर जाणार आहे. आमच्या आईवडिलांनी केलं, आम्हाला कशाला करायला पाहिजे? त्यांच्यातले पुण्य आम्हाला मिळेलच की, त्यातलं काही तुम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणत आहात की पोटाला पाहिजे, पैसा अडका पाहिजे, पण कशासाठी पाहिजे? किती पाहिजे? किती कमवायला पाहिजे? किती कुठं थांबायला पाहिजे? याचा आपल्याला विचार करायला पाहिजे की मी जे आपलं आयुष्य आहे ते काय करत आहे? मी कुणासाठी वाया घालवत आहे? मी माझ्या मुलाबाळांसाठी वाया घालवत आहे काय नाही? मग जे आपलं आयुष्य आपण वाया घालवलो आहे ते वाया गेलेलं जर टिकवून ठेवायचं असेल, जर आपलं जे आत्ता जे चालू धर्म आहे तो जर टिकवून ठेवायचा असेल, याच्या पुढं देखील आपल्यानंतर पण धर्म चालायला पाहिजे का नको? आपल्या घरातला, आपल्या घरामध्ये आज मुनी महाराज जे येत आहेत, आपण त्यांचा चौका करत आहे. आपल्या जे चौका होत आहे, ही जी परंपरा आहे मुनी महाराज जी येणं, त्यांचा चौका करणं, मंदिरामध्ये जाऊन पुरुषांनी अभिषेक पूजन करणं, महिलांनी जाऊन पूजन करणं, ही जी परंपरा धर्माची आहे, ही परंपरा पुढं चालू राहायला पाहिजे का नको? त्याच्यासाठी कोणी वारस निवडला आहे का? की माझ्यानंतर अमुक अमुक हा मुलगा धर्माचं काम करेल, असं कोणी विचार केलं आहे का? फक्त माझ्यानंतर माझा संसार कोण चालवेल, माझं वारस कोण वाढवेल, याचाच विचार आपण करत बसलेलो आहोत. मग तुम्ही वाढविला म्हणून तो मोठा होत आहे की त्याच्या पुण्यपाप कर्माच्या उदयानं मोठा होत आहे? तो कशामुळे मोठा व्हायला? तुमचा जो मुलगा तुमच्यापाशी मोठा होत आहे तो कशामुळे होत आहे? तुम्ही त्याला पोटाला खायला घातला म्हणून तो मोठा झाला? तुम्ही त्याला शिकवला म्हणून तो शिकला? मग जे अनाथ मुलं आहे ते पण मोठं होतच आहेत की, जे गटरेच्या कडेला पडले होते ते पण मोठे होतच आहेत की, त्यांना कोण पोटाला घालायला आहे? मग तो मोठा झाला का नाही? तो वाढला का नाही? तो स्वतःच्या जीवावर शिकला का नाही? तुम्ही वाढीवला आहे, तुमची काय आहे? खोटी समजूत आहे.
तो त्याचं पुण्य आणि पाप येताना घेऊन आलेला आहे. आपल्या पदरामध्ये एवढंच आहे की तो आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जन्माला आला, एवढंच आपलं पुण्य आहे. जे काय कर्तव्य असेल ते एवढंच कर्तव्य आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं आपण काहीही करत नाही. तो जो मोठा होत आहे तो त्याच्या पाप पुण्यानं मोठा होत आहे. तो शिकत आहे, तो त्याच्या ज्ञानावरने कर्माच्या उदयानं शिकत आहे. पाप कर्माचा उदय असेल तर त्याचं दरिद्री बनणार आहे. पुण्यकर्माचा उदय असेल तर तो श्रीमंत बनणार आहे. त्याच्या पाप पुण्याच्या जीवावर सगळेजण काय होणार आहेत, आपापलं मोठं होणार आहे. त्यामुळे आपण आपला संसार वाढवण्यापेक्षा आपला धर्माचा वारस निर्माण करण्याचं काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. जर आपण जी रात्रंदिवस राबून जी संपत्ती मिळवलेली आहे तिथं जर 2 मुलं असतील तर आपल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामध्ये विभागणी होणार. मग त्या विभागण्यासाठी त्या बांधासाठी आकड 2.5 एकराचं शेत तिकडं पडलेलं असतं, त्याचं इकडं 2.5 एकर, त्याचं इकडं 2.5 एकर, पण मधल्या त्या 2 फुटाच्या बांधासाठी तिकडं सगळं काँग्रेस उगेले तिकडल्या 2.5 ह्याच्यात आणि इकडल्या 2.5 एकरात, आणि ते मधल्या बांधावरच काय पिकणार आहे काय समजत नाही मला. ते 2 फुटाच्या त्या बरं म्हणायचं तिकडले पूर्वेकडला अर्धा बांध तुझा, दक्षिणेकडला अर्धा बांध माझा, आणि राहायचं निवांत. आणि जे 2.5 एकर आपल्याला वाटणीला आले त्यात काहीतरी पिकवून कल्याण करून घ्यायचं. त्या मधल्या बांधासाठीच आयुष्यभर भांडायचं, आणि ते आपण भांडण जर नाही मिटवलं 6 महिन्याच्या आत तर ते आपण रेल्वेचा रूळ 2 घ्यायचं आणि त्याला वेल्डिंग मारल्यानंतर ते रूळ वेगळे होणार आहे काय, करतो म्हणतं तर हातानं मोडून 3 ते जसं मोडणार नाही तसं कर्म तुमचं बांधलं जाणार आहे. 6 महिन्याच्या आत जर तुमचं वैरत्व नाही संपवला तर जे वेल्डिंग वाढल्यासारखं मारल्यासारखं जे ते रोयाची अवस्था होणार आहे ते कधीही बाजूला होऊ शकणार नाही. तसं तुम्हाला कर्माचा बंध होणार आहे. आणि तशा प्रकारचा कर्माचा बंध झाला तर आपण म्हणायचं नाही की तो त्याच्या पाप कर्माच्या उदयानं जर तो रागद्वेषामध्येच जर आपली सृष्टी सोडून गेला आणि तो जर व्यंतर देवांच्यामध्ये जर त्याचा जन्म झाला तर तो नियमानं आपण काय केलेला असतो, इथं आपला रागद्वेष मिटवलेला नसतो. म्हणून तो नियमानं काय करतो, त्याला ते आठवण होते की मी आता देव झालो, मी इथं भांडून त्याच्याबरोबर इथं आलेला आहे. आणि आता तो काय करतो, बरोबर तुमचं आठवण काढून तुम्हाला बरोबर तो काय करतो, एसीमध्ये येऊन गाठतो आणि तुम्हाला काय करायला चालू करतो, मग तो त्रास द्यायला चालू करतो. आणि मग आपण म्हणत बसतो माझ्याच मागं का लागलं आहे, पहिलाच जर मिटवलं असतं तुमच्या मागं कशाला लागलं असतं. त्यासाठी ज्यावेळी आपण रागद्वेष करेल त्यावेळी काय करायला पाहिजे, लगेच दुसऱ्या क्षणाला ते सगळं सोडून द्यायला पाहिजे. तरच काय होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. कारण आपण अनादी काळापासून रागद्वेष करत आलो आहे, म्हणूनच अजून या सृष्टीवर आपण काय करत आहोत, जन्म मृत्यूचा फेरा करत बसलेलो आहोत. मग हे जन्म मृत्यूचा जो रोग लागलेला हे रोग मिटायला पाहिजे का नको, मग त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे का नको. सगळ्यात मोठा रोग कुठला असेल तर तो मोह आहे. मोह जोपर्यंत हे मोहनीय कर्म संपणार नाही तोपर्यंत आपलं कधीही कल्याण होणार नाही. ते मोह संपवायला पाहिजे. आपण इकडं चाललोय, लाकडं सगळे आपली तर जाऊन पोचल्यात तरी देखील आपण म्हणतोय काय, अजून ते माझ्या नावावर अजून पाहिजेच. पण जे आपण आयुष्यभर रात्रंदिवस राबून तुम्ही जे मिळवला 5 एकर, त्या 5 एकरातलं जाताना किती घेऊन जाणार आहात, ते 5 आयुष्यातला मिळवलेला जो पैसा आहे तो किती घेऊन जाणार आहेत. आणि कुणासाठी मिळवला तर त्या 2 मुलांच्यासाठी जे भांडणार आहेत ते 2.5 एकरासाठी, त्या बांधासाठी. आणि तेच काय करणार आहे, तुम्ही जे आयुष्यभर मिळवलेला पैसा अडका आहे त्यातलंच तो 5,000 घेणार, ह्यो 5,000 घेणार आणि कुठं जाणार, कारंजवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये जाणार आणि तिथल्या तलाठीला सांगणार की हे 10,000 रुपये घ्या आणि ह्याच्यावरलं नाव काय करा, पहिला त्यांचं कुणाचं नाव कमी करा म्हणून सांगितले, ज्यांनी रात्रंदिवस आपल्या मुलाच्या कल्याणासाठी राबले, स्वतःच्या आत्म्याचा कधी विचार केला नाही, धर्म कधी केला नाही, त्यांचंच नाव काय केले त्यांनी, तुम्ही मिळवलेल्या पैशातलंच 10,000 रुपये नेऊन त्याला दिले आणि तुमचं नाव 10व्या दिवशीसुद्धा त्याच्यावर ठेवलं नाही, 12 दिवस व्हायच्या अगोदरच. मग कशासाठी करायचं हे रात्रंदिवस आपण.
जिथं आपल्या 10व्या दिवशी सुद्धा आपल्या गेल्यानंतर आपल्याला मेल्यानंतर तासभर कोण ठेवून घेत नाही आपल्याला घरात हुंबऱ्याच्या बाहेर बसले आणि भिंतील टिकून त्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस राबायला लागलो. मग आता कधी आपण विचार करायला पाहिजे का नको. आणि तुम्ही गेल्यावर आणि नवीन वेगवेगळे प्रकार आलेत. मोठ्या सोनाची पाहुणं आलं तर मोठ्या सून तेवढीच रडणार, बारकी सून आत जाऊन बसणार. बारक्या सोन्याची पाहुणे आले की बारकी सूर बाहेर येणार, मोठी सून आत जाऊन बसणार चापेत. ही नवीन सिस्टीम आली आता. हे असला मोह, स्वार्थी मोह, त्याच्यासाठी आपण काय करत आहोत, आपला उभा आयुष्य वाया घालवत आहोत. त्यामुळं कमीत कमी आता गेलेले आयुष्य तरी जाऊन दे, परंतु इथून पुढं या पंचकल्याणाच्या निमित्तानं तरी जागं व्हा आणि स्वतःचा विचार करा, स्वार्थी व्हा. त्यांचं पाप पुण्य असेल तर तो मुलगा नक्कीच शिकेल, नक्कीच मोठा होईल, नक्कीच अधिकारी होईल, त्याचं जे काय व्हायचं आहे ते होईल. परंतु तुम्ही लोक तरी काय करा, आत्ता शहाणं व्हा आणि राहिलेलं आयुष्य तरी धर्मात घालवा. जर आपल्याला मुनी होता येत नसेल, आरिका होता येत नसेल तर कमीत कमी श्रावक तरी बना आणि 2-3 प्रतिमा घेऊन काय करा, आपल्या आयुष्याचं शेवट सल्लेखना मरणरूपी करायला पाहिजे. ह्याच्या अगोदर आपण एवढ्या वेळा दीक्षा घेतलेला आहोत की त्याची गिनती करता येणार आपल्याला नाही, मोजता येणार नाही. एवढ्या वेळ तुम्ही सगळी जेवढे समोर बसलायचं की नाही तेवढ्या सगळ्यांनी दीक्षा घेतलायचं, तरी देखील आपलं काही झालं नाही, मोक्ष आपल्याला मिळाला नाही. मोह, त्या मोहामुळं आपलं काय झालं नाही, खरं सम्यक दर्शनाची आपल्याला प्राप्ती झाली नाही. आणि जोपर्यंत आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळणार नाही. मग शेवटचं एकच उदाहरण सांगतो आणि मी माझ्या वाणीला काय करतो, विराम देतो. जसं तुमची नदी तुमच्या शेजारी आहे, आता थोड्या दिवसात पावसाळा चालू होणार आहे आणि ते पावसाचं पाणी काय होणार आहे, तुमच्या हुंबऱ्यापर्यंत येऊन राहणार आहे. आणि खोत सरांच्यासारखा काय आहे, एक धार्मिक माणूस असतो आणि तो धार्मिक माणूस असतो आणि तो काय करतो, पुराचं पाणी तर यायला लागलं, त्यांचं घर 2 मजली होतं, खाल्ल्या मजला एक आणि वरला मजला एक, असं 2 घराचं त्यांचं मजलीचं घर होतं. आणि खोत सरांचा काय एक श्रावक होता, त्या श्रावकाची एवढी भक्ती जिनेंद्र भगवंतांच्यावर होती, एवढी भक्ती जिनेंद्र भगवंतांच्यावर होती की तो म्हणत होता की मी जर खरा भक्त असेल तर भगवान काय करतील, मला वाचवतील, मी काही हातपाय अजिबात हलवणार नाही. मग तो म्हणतो पाणी येतं, पहिल्या पायरीला लागतं, दुसऱ्या पायरीला लागतं, मग घरात आत येऊन सगळं पाणी हे होतं, तरी पण तो तिथंच जरा उठतोय आणि वरच्या पायरीवर बसतोय. वर एक माडी आहे की वर जायला, तिथं बसतोय आणि म्हणतोय मी जर खरा भक्त असतील तर मला भगवान इथनं काय करतील, घेऊन जातील. तसं म्हणतोय. मग पहिल्यांदा काय गावातली माणसं जागा होतात, एकटाच माणूस राहिलाय म्हणतात, कोण कोण असतील त्यासनी मग नाव घेऊन येतात की पुकारत येतात. कोण जर असतील, अजून कोण पुरात अडकलेले असतील, कोण घरात शिल्लक असतील तर काय करावं, नावेकडं हाक मारावं आणि आम्ही तुम्हाला काय करतो, नावेतनं घेऊन जातो. मग जी जरा थोडी जरा हुशार होती, ती जरा आपल्या जीवाला भेणार होती, ती नावत बसली आणि काय केली, निघून गेले. ह्यो मात्र अजून गडी तिथंच, माझं भगवंतांच्यावर भक्ती आहे, मला भगवान येऊनच घेऊन जायला पाहिजे, म्हणून ते तिथंच बसतोय. मग आणि थोडं पाणी वाढतंय, पाऊस पडतंय, मग पाणी वाढतंय, निम्म्या घर बुडतंय त्यात 10 फुटाचं. मग हे वरल्या मजल्यावर जाऊन बसतोय. मग आणि परत काय होतंय, सरकार जागा होते, अनेक हेलिकॉप्टर येते, वरनं हेलिकॉप्टरमधनं बसून साधवत फिरत असतात. ते काय करतोय की कोण घरात अजून शिल्लक राहिला असतील तर काय करायला पाहिजे, बाहेर या, आम्ही तुम्हाला न्यायला आलेलो आहे. आणि ते हेलिकॉप्टर कुठे येतं आहे, बरोबर त्या धार्मिक घर जिथं तो माणूस बसलेला असतो त्याच्या घरावर वर येतं आहे, मजल्यावर वर गच्ची असते, ते गच्चीवर तिथं येऊन पुकारत असतंय. आणि तिथनं ती दोरी खाली सोडलेली असत्या, ती दोरी बघतोय आणि बसतोय, नाही मी जाणार, भगवानच मला न्यायला पाहिजेत म्हणतोय, मी काय इथनं हलणार नाही. मग ते पण पुकारतोय आणि आपलं कोण असते ते 1-2 आणि कोण शिल्लक असते त्यासनी घेतोय आणि निघून जातोय. आणि गेल्यानंतर मग आता हेलिकॉप्टर गेलं, नाव गेलं, मग पावसाचं पाणी काही थांबायला तयार नाही. शेवटी त्याच्या ह्याच्यापर्यंत आलं, नरड्यापर्यंत आलं, डोकेपर्यंत आलं, तो त्यात बुडाला आणि काय झालं, जिकडं जायचं तिकडं तो गेला. तर असं करून आपल्याला चालणार नाही, भगवंतांना दोष देऊन चालणार नाही. भगवान तुम्हाला आलते का नाही न्यायला,
2 वेळा आलते का नाही, पहिल्यांदा पुकारलं होतं का नाही 8 दिवसाच्या अगोदर, पाणी वाढत आहे, धरणातनं पाणी सोडलेलं आहे, आपापल्या घरातलं सगळं सामान बांधा आणि कुठल्या तरी योग्य अशा जागेवर जावा. ही पहिली संधी तुम्हाला दिली होती भगवंतांनी. दुसरी संधी नावाच्या रूपानं दिली होती. जे नावाच्या रूपानं तुम्हाला जो न्यायला आला होता तो भगवंतांचाच रूप होता. त्याला भगवान समजून त्या नावात बसला असता तर तुम्ही स्वर्गात गेला असता का, नरकात गेला असता का, कुठं जायचं तिकडं. तिसऱ्यांदा तो पण आला नाही म्हणून हेलिकॉप्टर पाठवलं आणि प्रेम मृत्यू झालं म्हणून, मोह वाढला म्हणून. त्या हेलिकॉप्टरमध्ये पण बसायला तुम्हाला त्या जाय नाही. मग भगवंतांनी आणि काय करायला पाहिजे आता? भगवान 3 वेळा आले की तुम्हाला वाचायला व्हा. तर अशी भोळी भक्ती असून देखील आपल्याला चालणार नाही. भगवान आपल्याला संकेत देत असतात. त्या संकेताप्रमाणे आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यांनी ह्या पंचकल्याणाच्या निमित्तानं आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करण्याचं काय करूया? एक असा पंडा बांधूया, एक असं हात एकमेकाच्या हातात देऊया आणि स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून घेऊया. एवढंच मी भगवंतांच्या समोर निवेदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराजमान देतो. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा. जय बोलो आचार्य